आज बुधवार आपला स्वच्छतेचा। आज आपण सोमनाथ न जाता मूळच्या स्मशानभूमीत आलो। मूळची स्मशानभूमी खूप दिवसापासून अस्वच्छ होती। आम्ही सोमनाथकडे आणि विविध ठिकाणी जंगलात जात होतो आणि पाऊस पण भरपूर होता, तिकडे येणं शक्य नव्हतं। तर आता आपण मूळच्या स्मशानभूमीची पूर्ण स्वच्छता करणार आहे, जेणेकरून हा परिसर चांगला स्वच्छ राहील। जे आपण जाळलेले काही लाकडं आहेत ते इथं आपण जाळल्यानंतर टाकून ठेवतो, म्हणजे साईडला आपण टाकण्यासाठी सांगतो। हे सगळे आम्ही जमा केलेले लाकडं आहे आणि आमचे एसी बांधव ते निडावाला फडका झाडाला बांधून ठेवतो, ते सोडण्याचं पण आपण काम करतो। आणि इथं न जाळता आपण साईडला हे जाळलं तर आम्हालाच ते सोपं होतं जाळण्यासाठी सगळा कचरा। आणि अशा पद्धतीने आपण या स्मशानभूमीतही आपण लोक अस्वच्छता करून ठेवतो। साईडला आपण लाकडं जाळतो आणि ते कपडे असेल घरच्या वस्तू आपण इथं न जाळता साईडला जाळा, जेणेकरून हा परिसर एवढा आपला स्वच्छ राहील। आपण सगळे इथं उभे राहतो आणि हे सगळी गंदगी राहते, म्हणजे आपण शहरांच्या वेळेस असतो तेव्हा सगळेजण आपण या साईडला उभे राहतो, पण इकडे उभं राहतो, इथं बसतात आणि तिथेच आपण सगळी अस्वच्छता करून ठेवतो। तर कृपा करून मूलवासियांना विनंती करतो की असे करू नका। हे स्मशानभूमी आपण स्वच्छ ठेवू तेव्हाच राहील। आणि नगर परिषदेचा एक व्यक्ती येऊन झाडझूड करतो, पण ह्यात ते सगळं पूर्ण काही साफ करत नाही। अशा पद्धतीने ते अजून हे आपण हे जाळतो सामान, कपडे बिपडे सगळं हे साईडला जाळा। हे अजून ते आपण हंडी बिंडी आणतो पकडून। अजून नंतर मग आपण हे मडके बिडकी तर ठेवले आहेत, माहीत ना त्याच्यात काय, तर हे पण आपण नदीत टाकलं असतं तर बरं झालं असतं। आपण असेच आणून ठेवून देतो। याच्यात फक्त पाणी भरलेलं आहे, याच्यात पण पाणी भरलेलं आहे, बाकी काय नाही। आपण हे नदीत टाकून देऊ आणि हा सगळा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम आपण स्वच्छता मित्र टीम करीत आहे आणि ही निस्वार्थ सेवा आहे। आणि हे आपण हा पूर्ण परिसर आहे, याच्यात साचलेलं लाकडं असतील, खूप सारे तार आहेत, लाकडं आणि कपडे बिपडे पडले ते आपण उचलण्याचं काम करू। आणि हा पूर्ण ओटा बिटा आपण साफ ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात। जेव्हा आपण इथे येता ना तेव्हा हे सगळं परिसर स्वच्छ राहिला पाहिजे, जेणेकरून आपण शांततेत बसले पाहिजे, अस्वच्छता नाही राहिली पाहिजे। त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीतच आहोत। आपण बसतो, डस्टबिन लावल्या, डस्टबिनमध्ये आपण कचरा टाकत नाही, पाणी पितो आणि ग्लास त्या ओट्यावर टाकलेले आहेत तिथे येऊन आपण बसतो, म्हणजे जे दुसरे जण स्मशानभूमीत येतील तर त्यांच्यासाठी स्मशानभूमी स्वच्छ राहिली पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो। आणि आपण इथे येऊन बसलो पाहिजे आणि आपण इथं येऊन अस्वच्छता करून ठेवतो। तर आता चला आपण मूळची स्मशानभूमी स्वच्छ आणि सुंदर करू। नया संकल्प है, नया प्रकल्प है, देश के सामने यही विकल्प है। नया स्वच्छता की सोच जगी, स्वच्छता की जो यही विकल्प है। स्वच्छता की सोच जगी, स्वच्छता की ज्योत जगी, जब से एक कर्मयोगी ने देश से आह्वान किया, स्वच्छ बनेगा भारत, जन जन ने है ठान लिया। अब तो नया संकल्प है, नया प्रकल्प है, देश के सामने यही विकल्प है। कूड़ा कचरा को कंचन में परिवर्तित कराना है, कूड़े के पहाड़ों को जड़ से मिटाना है, दिव्य बनाना है, दिव्य बनाना है, दिव्य बनाना है। संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है, संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है। झाडाच्या फांद्या सगळ्या वाढल्या होत्या आणि ते पूर्ण स्वच्छ होती, माती साचली होती आणि फांद्या पण छाटल्या। आता सगळं मोकळं मोकळं झालंय आणि इथं बसण्यात आता आपण मस्त आरामशीर बसून गप्पा करू शकता, निवांत इथं आपण बसू शकता। आणि ह्या पूर्ण झाडाच्या फांद्या छाटून पूर्ण स्वच्छता केली इकडची आणि इकडचा पण जो कचरा होता तो पण जमा केला
आणि 2-3 दिवस आपली स्वच्छता अभियान स्मशानभूमीत चालणार आहे. काही मूर्ख लोक इथं बसून असताना पण इथं खर्रा खाऊन थुकत असतात. आपणास इथं बसण्याची सगळी सुविधा केली आहे. इथे नगर परिषद कर्मचारी जो आहे तो इथं सकाळी येऊन पोछा मारतो, साफसफाई आपल्यासाठी ठेवतो आणि आपण गंदगी करून ठेवतो, खर्रा खाऊन ठुकतो. आपण किती मूर्ख म्हणावं. आपल्यासाठी सगळं आहे ना सुविधा. अब तो नया संकल्प है, नया प्रकल्प है, देश के सामने यही विकल्प है. कूड़ा कचरा को कंचन में परिवर्तित कराना है, कूड़े के पहाड़ों को जड़ से मिटाना है, दिव्य बनाना है, दिव्य बनाना है, दिव्य बनाना है. संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है, संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है, दिव्य बनाना है, दिव्य बनाना है, दिव्य बनाना है. संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है, संपूर्ण स्वच्छता में भारत को दिव्य बनाना है. जगी परिसर बघा, ओटा मस्त छान दिसत आहे. नाही तर इथे एवढा झुडूम सारखं होतं आणि आता इथे आम्ही काहीतरी झाडं लावू, वेली ते छान दिसतील इथं. आणि ते सगळी माती काढून साफ करण्याचं काम आता आम्ही करीत आहे. मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कचरा साचला होता, फांद्या पडल्या होत्या आणि इथं पूर्ण अस्वच्छता होती, घाणीचं साम्राज्य होतं. खूप साऱ्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल इथे पडून होत्या. ते आज उचलून पूर्ण हा कचरा. लेडीज एंड जेंटलमैन, इंडिया का ये इनक्रेडिबल नजारा देखिए. अरे वाह, एक नजारा ये भी देखिए. इंडिया को इनक्रेडिबल बनाए रखने वालों को भी देखिए. गूंज उठे, गूंज उठे, गूंज उठे हर मन में सरगम. जगमग कल जगमग 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 निजरी बाबा. देश स्वच्छ हो, निर्मल हो जीवन. जरा गौर से देखिए, ये हैं इनक्रेडिबल इंडियंस और इन्हीं से है इनक्रेडिबल इंडिया. इनक्रेडिबल इंडिया. आज सकाळी मूलच्या स्मशानभूमीत आम्ही येऊन आज ओट्याची स्वच्छता केली, फांद्या बिंद्या छाटल्या. हा खूप असा जंजट झाला होता आणि बसण्यात पण योग्य नव्हती, तर पूर्ण काडी कचरा साचला होता. आपण इथं आल्यावर निवांत बसले पाहिजे यासाठी आम्ही पहिल्यांदा इथली स्वच्छता केली. थोडाफार त्या गवत आहे ते उद्या स्वच्छता करू. चिवडा खाऊन टाकलेले सगळे कागद आहेत, पाण्याचे ग्लास आहेत, ते सगळे आम्ही तिथून उचलले आणि ते स्वच्छता केली. आज ओटा पण झाडून क्लीन करून ठेवला आहे पूर्ण स्वच्छ. आणि बाकी आता थोडंफार राहिलं ते उद्या आपण करणार आहोत. हे हा जो काड्यांच्या जे पापड्या आहेत ना, ते सगळं पडल्या, ते पण उचलण्याचं इथून स्वच्छता आपण करणार आहोत.
काल आमचे दिनेश भाऊ खेवले यांचे बाबा मरण पावले. त्यांचा अंत्यसंस्कार काल इथे झाला. काकाजींना भावपूर्ण श्रद्धांजली. काकाजी खूप छान होते. प्रत्येक वेळी त्यांच्या घरी आम्ही गणपतीला जेवण कृपला काय राहिलं तर जात होतो. सदैव ते आमच्या आठवणीत राहतील. स्वच्छता मित्र टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि हा बाकी जो परिसर आहे हा स्वच्छता करण्याचं काम आपण उद्या करणार आहोत. तर आपणही या स्वच्छता अभियानात सामील होऊ शकता आणि मूळची स्मशानभूमी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास सहकार्य करू शकता. आपणही थोडा मदत करा. इथे डस्टबिनची आवश्यकता आहे. हे डस्टबिन इथल्या स्मशानभूमीतली कोणतरी मुलांनी फोडलेले आहेत ते, आणि चांगले डस्टबिन आपण इथं लावू जेणेकरून त्याच्यात कचरा साचेल आणि आपला कचरा जे चिवडा खाल्लेला पॅकेट आहे ते अजून ग्लास स्वच्छ आणि सुंदर राहील. यासाठी झाडू घमेले आम्ही तर मागत असतो. या कामासाठी मागतो आम्ही. हे जे आता झाडू घमेले आणले आहेत या कामासाठी आम्ही झाडू मागलो. हे दिलेले झाडू आहेत ते आता आम्ही या कामात सगळ्यात लावतो आणि हे इथंच ठेवतो. कारण की अजून घरून नेऊन अजून वापस आणण्यापेक्षा ते आम्ही इथं स्टोरेज ठेवतो. आणि हा पूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम स्वच्छता मित्र टीम आणि बबलू माझ्यासोबत असतो हरवेळी. आणि त्यांनी आज मोठ्या सगळ्या झाडाच्या फांद्या तोडल्या आहेत. आपणही उद्या मूळच्या स्मशानभूमीतून स्वच्छता अभियानात सामील होऊ शकता. धन्यवाद.